मी साहित्यिक टी.एच. चव्हाण. आता 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जवळ आलेली आहे आणि त्या अनुषंगाने मी आपल्या समोर बोलू इच्छितो. तसं पाहिलं तर महात्मा ज्योतिबा फुले हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु होते आणि समाजातील व्यवस्थाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अभ्यास केला आणि या सामाजिक व्यवस्थेमध्ये जे उच्च नीच कनिष्ठता आहे ते दूर व्हावी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर संघर्ष केला आणि जे वंचित घटक आहे, पीडित घटक आहे, त्या पीडित घटकाला न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे म्हणण्यापेक्षा त्यांनी न्याय दिलेला. आपल्याला संविधानाच्या माध्यमातून आपल्याला स्वाभिमान जगण्याची संधी प्राप्त झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मले नसते तर आज आपली परिस्थिती वेगळी राहिली असती. म्हणून बाबासाहेबांचे उपकार कधीच आपण विसरू शकत नाही. 14 एप्रिल हे जयंती नसून विचाराचा एक जागर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं. संविधानाच्या माध्यमातून या देशातील वंचित घटकाला न्याय दिला, समतेचा जागर घडवला त्यांनी आणि स्वातंत्र्य बहाल केलं. म्हणून या देशातील नागरिक हा केंद्रस्थानी मानून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला अन्याय होत असलेल्या समाजाला न्याय देण्याचा त्यांनी त्या संविधानाच्या माध्यमातून पूर्ण केलेला आहे. आणि स्वातंत्र्यानंतर सुद्धा जे संविधान आहे ते संविधानचा योग्य वापर होत नसल्यामुळे म्हणा किंवा धर्मांध सत्ता आल्यामुळे म्हणा, पुन्हा एकदा आपल्याला गटातटाचं राजकारण आणि वैयक्तिक हितसंबंध बाजूला सारून आपल्याला एकत्र येण्याची काळाची गरज आहे. समानतेचे सूत्र स्वीकारलेल्या भारतीय राजघटनेने लोककल्याणाची भूमिका स्वीकारल्यामुळे जो समाज जागा झाला तो पुढे गेला, जो समाज झोपला तो समाज मागे पडलेला आहे. आणि त्यामुळं पुन्हा एकदा आपल्याला संविधानाचं रक्षण करायचं आहे आणि संविधानाच्या माध्यमातून आपल्याला आपला विकास साध्य करायचा आहे. जोपर्यंत बाबासाहेबांचा विचार भटक्या समाजापर्यंत पोहोचत नाही आणि भटक्या समाजाने सुद्धा फुले आंबेडकरांचे विचार स्वीकारल्याशिवाय आपला विकास होणार नाही. म्हणून बाबासाहेब म्हणाले होते, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. हे फार महत्वाचं वाक्य आहे आणि याच 3 वाक्याचं अर्थ असा आहे, आपण शिकलं पाहिजे. शिक्षणामुळे सत्य परिस्थिती आपल्याला कळेल आणि संघटित होण्याची एक संधी प्राप्त होईल आणि आपल्याला न्यायासाठी संघर्ष करण्याची ताकद आपल्याला मिळेल. म्हणून डॉक्टर बाबासाहेब म्हणाले होते, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आणि तसेच महात्मा फुलेंनी सुद्धा या शिक्षणाबाबत अत्यंत महत्वाचं प्रकट मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे. विद्याविना मती गेली, मतीविना नित्य गेली, नित्यविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले. एवढा मोठा अनर्थ एका अविद्येने केलं. म्हणून शिक्षणाचं महत्व सुद्धा महात्मा फुलेंनी आपल्या समोर मांडलेलं आहे, कवितेच्या माध्यमातून, गीताच्या माध्यमातून. म्हणून जे बहुजन आहेत, बहुजन लोकांनी, बहुजनापेक्षा भटक्यांचा अत्यंत दयनीय अवस्था सध्या आहे. या भटक्या लोकांनी फुले आंबेडकरांचे विचार स्वीकारणे हे काळाची गरज आहे. आता भटके लोक म्हणजे कोण? इंग्रजांनी आम्हाला गुन्हेगार ठरवलं. हे भटके लोक खरं तर आदिवासी होते. इंग्रजांची सत्ता असताना हे आदिवासी मधील काही जमाती इंग्रजाविरुद्ध 1857ला लढले आणि स्वातंत्र्यासाठी लढले, हा त्यांचा गुन्हा ठरला. आणि इंग्रजांनी 12 ऑक्टोबर 1871ला आम्हाला गुन्हेगार ठरवलं, जन्मजात गुन्हेगार ठरवलं. आणि आमचं जीवन अगदी उद्ध्वस्त झालं, जनावरांसारखं जीवन जगावं लागलं. एका गावामध्ये 3 दिवसापेक्षा जास्त दिवस राहण्याची परवानगी नाकारली गेली आणि भटकंती वाट्याला आली. भटकंती वाट्याला आल्यामुळे आमचं शिक्षण थांबलं. आमचं शिक्षण थांबल्यामुळे अंधश्रद्धा वाढली. अंधश्रद्धा वाढल्यामुळे जे जे घडतंय ते आम्ही पूर्वजन्मी पाप केल्यामुळं आज आम्हाला पापाचं
फळ आज आम्हाला मिळतं अशी अफवा पसरवली गेली, त्यांच्या डोक्यात घुसवलं गेलं आणि हा समाज संपूर्णतः दारिद्र्यात किचपत पडला गेला. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 26 जानेवारीला जे संविधान दिलं, त्या संविधानाच्या माध्यमातून पुन्हा एकदा या भटक्या लोकांचं उद्ध्वस्त जीवन त्या लोकसभेमध्ये मांडलं. आणि 1952ला या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी हा गुन्हेगार कायदा रद्द केला. जरी कायदा रद्द केला तरी या स्वातंत्र्यानंतर सुद्धा या समाजाकडे सरकार लक्ष देत नाही, दुर्लक्ष केलं जात आहे. मग हा समाज अजूनही खेड्यापाड्यामध्ये, डोंगर दऱ्यामध्ये, पालामध्ये राहतात. त्या समाजाला आंबेडकरी चळवळी सुद्धा समजून घेतलं पाहिजे. आंबेडकरांचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला मदत करावी, जेणेकरून हा भटका समाज विकासाच्या मुख्य प्रवाहात येऊ शकेल. मी साहित्याच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जे विचार आहे तो पालावर, तांड्यावर पोहोचवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार मी आत्मसात केल्यामुळे बाबासाहेब मला समजले आणि बाबासाहेब समजल्यामुळे मी साहित्यिक झालो. आतापर्यंत माझे एकूण 12 पुस्तकं प्रकाशित आहेत. त्या पुस्तकाच्या माध्यमातून आणि शब्द मी बाबासाहेबांचे विचार मांडणी केल्यामुळे हा समाज आमचा सुद्धा थोडाफार जागा होत आहे. जे 20 वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी जे बाबासाहेब त्यांना माहीतच नव्हतं, परंतु मी साहित्याच्या माध्यमातून फुले आंबेडकरांची विचारधारा त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य करत आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी भटक्यांसाठी दिलेले योगदान त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं सुद्धा मी कार्य करत आहे. आणि त्यामुळं भटक्या समाजाला मी आव्हान करेन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जोपर्यंत तुम्ही स्वीकारणार नाही आणि बाबासाहेबांचे विचार तुम्ही आत्मसात करणार नाही आणि त्यांचा अभ्यास करणार नाही, तोपर्यंत आपल्याला स्वाभिमानानं जीवन जगण्याची संधी कधीच मिळू शकत नाही. म्हणून डॉक्टर बाबासाहेबांचे विचार तुम्ही आत्मसात करा आणि बाबासाहेबांचं योगदान तुम्ही लक्षात घ्या, म्हणजे आपल्याला विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी एक चांगली संधी उपलब्ध होईल. आणि जो समाज आंबेडकरांचा विचार स्वीकारला तो समाज पुढे गेलेला आहे. आपण झोपेत आहोत. म्हणून आज पुन्हा मी भटक्या लोकांना आव्हान करतो की बाबासाहेबांचे विचारच हे आपल्याला विकासाच्या दिशा देईल. देवाची पूजा केल्यामुळे आपल्याला समाधान मिळू शकते, परंतु आपल्याला विकासाची दिशा सापडू शकत नाही. म्हणून महामानवाचे विचार हेच आपल्याला दिशादर्शक ठरतात. एवढं बोलतो. जय भीम. धन्यवाद.